नमस्कार. शेतकरी हवामान या युट्यूब चॅनल मध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्र, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राच्या मध्ये टोकावर एक चक्राकार दाब आणि बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्राकार दाब तयार झाला आहे. यामुळे कमी दाबाचे प्रमाण तयार झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर याचा ढगाळ वातावरणास प्रभाव होणार आहे. तर शेतकरी मित्र, पुढील 3 दिवस म्हणजे 22, 23, 24 या तारखांना अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार दाब तयार झाला आहे. त्या ठिकाणी एकदम मुसळधार असा पाऊस अंदमान निकोबार या बेटावर होतो आहे आणि त्या ठिकाणी चक्रदाबामुळे बाष्पी पूर्ण अंदमान निकोबार बेटाकडे वळवले जात आहे आणि त्या चक्रवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात मुंबईकडून येणारे वारे हे पूर्ण महाराष्ट्रात ढगाळ बाष्पयुक्त ढग हे महाराष्ट्रावर येणार आहेत आणि त्याचा प्रभाव हा महाराष्ट्रावर स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडण्याचं कारणीभूत ठरणार आहे. कमी दाब तयार झाला आहे. त्या कमी दाबामुळे महाराष्ट्रातील 22 तारखेपासून सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी एकदम ढगाळ वातावरण जास्त राहणार आहे आणि तिथे पावसाचा अनुकूलाची परिस्थिती तयार होणार आहे. 22, 23, 24 या तारखांना सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच मुंबई, कपोली, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी वातावरण एकदम ढगाळ राहणार आहे आणि स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तसेच संभाजीनगर, बीड, सोलापूर, नांदेड, अकोला, चंद्रपूर या ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होऊन स्थानिक स्वरूपाचा पाऊस होणार आहे. हा पाऊस जवळजवळ शेतकरी मित्र 22, 23, 24, 25, 26 या तारखांना वातावरण ढगाळ राहणार आहे आणि स्थानिक स्वरूपाचा पाऊस होणार आहे आणि 27 तारखेपासून सांगली, कोल्हापूर, सातारा तसेच मुंबई, नाशिक या भागामध्ये 27, 28 तारखेपासून पावसाला जोर येणार आहे. हा पाऊस जवळजवळ 29 तारखेपासून मुंबई, सांगली, कोल्हापूर, सातारा, नाशिक या भागात, पुणे या भागामध्ये 28 तारखेपासून जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. आपल्या चॅनल आपण शेतकरी मित्रांनो नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.